आज महासभेमध्ये विषय क्रमांक 9 हा हॉकर्सच्या संलग्न विषय होता। या विषयामध्ये प्रशासकीय राजवटीत एक उपायुक्त पिसाळ यांनी एका महिला बचत गटला हा हॉकर झोनचा भूखंड होता हा त्यांनी दिला ठीक आहे, पण त्यामध्ये जो खऱ्या अर्थाने ज्या काही जाचक गोष्टी टाकायला पाहिजे होत्या की इथे या हॉकरचा भूखंड कशासाठी असतो, तो फक्त हॉकर्ससाठी असतोय। आलं लक्षात। सन्माननीय काही लोकप्रतिनिधी याला विरोध करणार होते, पण आता काय त्यांना कुठून काय प्रेशर आलं मला माहिती नाही। पण एक पालिका फेरीवाला महापालिकेचे सदस्य नात्याने या हॉकर्स आपण बघितलं गेलं असेल की हॉकर्सच्या विषयात हा तुमचा मुंबई हायकोर्टाचा कायदा आहे। एकीकडे केंद्र सरकारने केलेला हा कायदा आहे, राज्य शासनाचे परिपत्रक आहे। याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की 2014ला तुमचं सर्वेक्षण झालं, त्यानंतर फेरीवाल्यांना लायसन द्या, त्यांचं पुनर्वसन करा। पुनर्वसन करा कुठे, तर आज खऱ्या अर्थाने जे हॉकर झोनचे जे भूखंड आहे तिथेच फेरीवाल्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे। एकीकडे असे भूखंड दिल्यानंतर ठीक आहे, ज्या महिला बचत गटला हा भूखंड दिलेला आहे त्या भूखंड दिल्यानंतर त्यांनी, माझी कळकळीची विनंती आहे एक फेरीवाला महापालिका सदस्य नात्याने या भूखंडावर 100% तिथले बाधित हॉकर्सच बसवावे, कारण की आरक्षण तुम्हाला चेंज करता येत नाही। भाजी मार्केट कन्सेप्ट हा वेगळा आहे आणि फेरीवाल्यांचे भूखंड हा विषय वेगळे आहे। तरी माझी कळकळीची विनंती आहे, सन्माननीय आयुक्त हे आमचे शहर फेरीवाला समितीचे अध्यक्ष आहेत, सन्माननीय महापौर मॅडम आमच्या प्रमुख आहेत। तर मी दोन्ही सन्माननीय अध्यक्षांना विनंती करतो की आपण कायदेशीर ॲफिडेव्हिट आणि एक हमीपत्र की त्यांच्याशी पण चर्चा केली संबंधितांशी, तात्काळ तेथे फेरीवाला न्याय मिळावा। नाही तर काय होतं, कधी कधी अन्याय झाला की व्यक्ती पुढे जातो, नाहीतर मला महासभेच्या विषयात सन्माननीय नगरविकास विभागाकडे किंवा मग अन्यथा कोर्टाकडे धाव घ्यायला लागेल, कारण की गोरगरीब कष्टकरी फेरीवाला तुम्ही एकीकडे बेकायदेशीर त्यांच्यावर कारवाई करताय आणि त्यांचे जे हक्क आहे म्हणजे हॉकर झोन त्यांच्यासाठीच आहे ना। तुम्ही उद्या महापालिकेचे एखादा पार्किंग झोन, एखादा शाळेचा झोन हा तुम्ही हॉकर्सला द्याल का? तो हॉकर्सचा झोन त्यांनाच मिळावा। आमचे सदस्य भाऊ पाटील यांनी आज त्या विषयात तक्रार केली, पण कुठल्या प्रकारचे गांभीर्य त्यांना दिसलं नाही असं मला वाटतं। संबंधितांशी चर्चा करून, अधिकारीवर चर्चा करून त्याच्यावर चर्चा करेल, तशा पद्धतीची हमी त्यांनी द्यावी। नसेल दिली तर कायदेशीर मार्ग आम्हाला मोकळा आहे। धन्यवाद।